उद्गाते, निर्माते आणि संस्थापक आदरणीय कमांडर साहेब हे आपलं नेतृत्व करत आहेत आणि त्यांनी आपल्या हक्कासाठी आपण भारताचे आदर्श नागरिक आहोत आणि तेही आदर्श नागरिक आहेत म्हणून त्यांनी नेहमीच काम केल्यानंतर त्यांच्या अंगाची नसानसात देशभक्ती भरली होती आणि संविधानाचे जे शिल्पकार आहेत बाबासाहेब आंबेडकर त्यांनी भारतीय नागरिकाला या भारतभूमीमध्ये अखंडपणे स्वाभिमानाने पाय रोवण्यासाठी प्रत्येकाला जी हक्क आणि कर्तव्य दिलेली आहेत आणि त्यामुळे त्याची दखल राष्ट्रीय आपल्या कमांडर साहेबांनी घेऊन ही राष्ट्रीय संघर्ष समिती स्थापन केली। याचं कारण एकच की आज देशाचा जो विकास झालेला आहे त्याच्यामध्ये ज्याप्रमाणे सरकारी नोकऱ्यांची सेवा गृहीत धरली जाते तितकाच वाटा 50% आपण तुम्ही आम्ही कामगार लोकांनी पण तेवढ्याच प्रमाणात 50% वाटातून देशाचा आर्थिक विकास घडून आणलेला आहे। एक लक्षात घ्या, याला 95 का म्हणतात तर 95 साली जो कायदा झाला तेव्हा तुम्ही आम्ही नुकताच भारताच्या स्वातंत्र्यातून बाहेर पडलो होतो, पडेलचे काम करायला तयार होतो म्हणून मिळेलच्या कंपनीत काम तयार केलं आणि शिक्षणाचा प्रसार न झाला उद्गाते, निर्माते आणि संस्थापक आदरणीय कमांडर साहेब हे आपलं नेतृत्व करत आहेत आणि त्यांनी आपल्या हक्कासाठी आपण भारताचे आदर्श नागरिक आहोत आणि तेही आदर्श नागरिक आहेत म्हणून त्यांनी नेहमीच काम केल्यानंतर त्यांच्या अंगाची नसानसात देशभक्ती भरली होती आणि संविधानाचे जे शिल्पकार आहेत बाबासाहेब आंबेडकर त्यांनी भारतीय नागरिकाला या भारतभूमीमध्ये अखंडपणे स्वाभिमानाने पाय रोवण्यासाठी प्रत्येकाला जी हक्क आणि कर्तव्य दिलेली आहेत आणि त्यामुळे त्याची दखल राष्ट्रीय आपल्या कमांडर साहेबांनी घेऊन ही राष्ट्रीय संघर्ष समिती स्थापन केली। याचं कारण एकच की आज देशाचा जो विकास झालेला आहे त्याच्यामध्ये ज्याप्रमाणे सरकारी नोकऱ्यांची सेवा गृहीत धरली जाते तितकाच वाटा 50% आपण तुम्ही आम्ही कामगार लोकांनी पण तेवढ्याच प्रमाणात 50% वाटातून देशाचा आर्थिक विकास घडून आणलेला आहे। एक लक्षात घ्या, याला 95 का म्हणतात तर 95 साली जो कायदा झाला तेव्हा तुम्ही आम्ही नुकताच भारताच्या स्वातंत्र्यातून बाहेर पडलो होतो, पडेलचे काम करायला तयार होतो म्हणून मिळेलच्या कंपनीत काम तयार केलं आणि शिक्षणाचा प्रसार न झाला। उद्गाते, निर्माते आणि संस्थापक आदरणीय कमांडर साहेब हे आपलं नेतृत्व करत आहेत आणि त्यांनी आपल्या हक्कासाठी आपण भारताचे आदर्श नागरिक आहोत आणि तेही आदर्श नागरिक आहेत म्हणून त्यांनी नेहमीच काम केल्यानंतर त्यांच्या अंगाची नसानसात देशभक्ती भरली होती आणि संविधानाचे जे शिल्पकार आहेत बाबासाहेब आंबेडकर त्यांनी भारतीय नागरिकाला या भारतभूमीमध्ये अखंडपणे स्वाभिमानाने पाय रोवण्यासाठी प्रत्येकाला जी हक्क आणि कर्तव्य दिलेली आहेत आणि त्यामुळे त्याची दखल राष्ट्रीय आपल्या कमांडर साहेबांनी घेऊन ही राष्ट्रीय संघर्ष समिती स्थापन केली। याचं कारण एकच की आज